आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. जादूटोणाच्या माध्यमातून माथाडी कामगार म्हणून मुलाला नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 52 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी आध्यात्मिक उपचारक असल्याचे भासवणाऱ्या एका व्यक्तीला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. संजय रामदास शिरोडे, वय वर्ष 50 असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो तुकडोजी चौकात MECB कार्यालयात चौकीदार आहे. आरोपी पूजेचे साहित्य घेऊन त्यांच्या घरी गेला. पूजा सुरू असताना त्याने महिलेच्या पतीला आणि मुलाला जवळच्या झाडांची मुळे आणण्यासाठी बाहेर पाठवले. घरात इतर कोणीही राहू नये असा आग्रह त्याने धरला. घरात महिला एकटी असताना त्याने तिला बळजबरीने बेडरूममध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही दारूचा प्रचंड महापूर येतच असतो. पोलिसांनी यावेळी मात्र फिल्मी स्टाईल पाठलाग करीत तब्बल 8,24,000चा दारूसाठा आणि 4 चाकी वाहन जप्त केले. विशेष म्हणजे या 4 चाकी वाहनाचा पाठलाग करताना आरोपीने एका वाहनाला धडक दिली आणि नवरगाव जंगलाच्या दिशेने वाहत घेऊन गेला. पोलिसांनी टायरच्या खुणांवरून पाठलाग केला. शेवटी आरोपी वाहन तिथेच ठेवून पसार झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. आज विभागीय आयुक्त यांच्या समोर गटनेते पदाकरिता वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांची सुनावणी होणार असून गटनेता राजेश अडूर असेल की सुरेंद्र अडबाले यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी धानोरकर गटाची सुनावणी झाली होती, त्यामुळे ही बाजी कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चंद्रपूर शहरातील संडे मार्केट हा सतत वादाचा विषय ठरत असतो. काल रविवारी संडे मार्केटमधील व्यापारी आणि फुटपाथवर अतिक्रमण करून बसलेले व्यापारी यांच्यात चांगलाच राडा झाला. मनपाचे अतिक्रमण पथक तिथे पोहोचल्यानंतर 2 गट आपापसात भिडले. विशेष म्हणजे संडे मार्केट सुरू होण्यापूर्वी मोठे दुकानदार आपली दुकाने बंद ठेवीत असत, परंतु आता त्यांनी फुटपाथवरच अतिक्रमण करून संडे मार्केटला आव्हान दिले आहे. वाघ आणि मानव यांच्यातील संघर्षाला एक सुखद किनार लागलेली तळोदी वनपरिक्षेत्रातील सावंगी बडगे येथील शेतात घडली. गुरे चराव्यास गेलेल्या गुराख्यावर वाघाने जनावर समजून हल्ला केला, परंतु तो मानव असल्याचे लक्षात येताच वाघ जागीच थांबला. वाघ गुराख्याकडे एकटक पाहत होता. ही संधी साधून गुराखी कुठलाही आवाज न करता हळूहळू आपल्या घरी परतला. हल्ल्यात तो जखमी झाला, परंतु वाघाने त्याचे प्राणही परत केले. ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा रुई येथील भानुदास चौधरी याने आपल्या घरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा ठेवला असल्याची खात्रीशीर गुप्त बातमी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच त्यांच्या घरी धाड टाकली आणि 46,395 रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केलाय. कारवाई करतेवेळी आरोपी भानुदास घरी नव्हता. त्यांच्या वृद्ध आई वडिलांनी याबाबत आपल्याला काहीही ठाऊक नसल्याचे सांगितले. कारवाईनंतर आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत. जास्त भावाचे आमिष दाखवून ब्रह्मपुरी तालुक्यातील अरहेर नवरगाव येथील 3 धान्य व्यापाऱ्यांना जवळपास 2.5 कोटी रुपयांनी गंडविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडसा येथील एका धान्य दलालाने भंडारा येथील KMC राईस इंडस्ट्रीज यांच्याशी संगनमत करून हा घोटाळा केल्याचे उघडकीस आले. ताडोबा बफर क्षेत्रात येणाऱ्या खडसंगी परिसरात एप्रिलमध्ये आणि जून महिन्यात वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला होता. यामुळे शेतात काम करणाऱ्या शेत कामगारावर आणि मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करा, अन्यथा वन विभागाच्या कार्यालयाला टाळे लावू असा आक्रमक पवित्रा येथील नागरिकांनी घेतला आहे. या संबंधीचे निवेदन येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांना नागरिकांनी दिले. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.